पुढील प्रश्न होता, कोणत्या उपकरणात विद्युतभार साठवून ठेवण्याची क्षमता असते? विच डिव्हाइस हॅज द एबिलिटी टू स्टोअर इलेक्ट्रिकल चार्जेस? ऑप्शन दिलेले आहेत. ए कॅपॅसिटर, बी कंडक्टर, सी इन्सुलेटर आणि डी रेजिस्टर. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. नमस्कार मित्रांनो, आपण सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे रोजगार मराठी या युट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये विद्युत सहायक या पदाकरताच्या संभाव्य प्रश्नाविषयी म्हणजेच प्रश्नपत्रिकेविषयी जे काही प्रिव्हियस पेपरमध्ये आलेले होते त्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, आपण सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे रोजगार मराठी या युट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये महावितरण आणि महापारेषण या दोन्ही विभागाच्या विद्युत सहायक या पदाकरताच्या महत्त्वाच्या प्रश्नपत्रिकेविषयी जाणून घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रिव्हियस क्वेश्चन पेपर जाणून घेणार आहोत, जे की एमआयडीसीच्या पंप ऑपरेटर जे की आयटीआय बेसवरतीच होती, त्यामध्ये आलेल्या प्रश्न आणि उत्तरांविषयी जाणून घेणार आहोत. फक्त आणि फक्त आजच्या व्हिडिओमध्ये टेक्निकल क्वेश्चन्स आणि आन्सर्स बघून घेणार आहोत. याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण काही टेक्निकल प्रश्न आणि उत्तरे बघितलेली होती. त्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये नॉन टेक्निकल प्रश्न आणि उत्तरे आपण जाणून घेतलेली आहे. आपण सर्वांनी ते सुद्धा रेफर करायला पाहिजे. त्या सर्व व्हिडिओची लिंक, प्लेलिस्टची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि वरती आय बटन मध्ये उपलब्ध आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही बरेचसे प्रश्न आणि उत्तरे जाणून घेऊ शकता. तर मित्रांनो, आपण सर्वांना माहितच आहे की महावितरण, महापारेषण, महानिर्मिती, एमआयडीसी सारख्या विविध विभागातील विशेषतः तांत्रिक प्रवर्गातील विविध पदांच्या भरत्यांविषयी आम्ही या ठिकाणी माहिती देत असतो. तुमचे जे काही प्रश्न असतात ते प्रश्न वैयक्तिकरित्या सोडवण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करत असतो. त्यामुळे आपण सर्वांना विनंती आहे की जर तुम्हाला आमच्या चॅनलवरचे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या बेल आयकॉनला सुद्धा तुम्ही क्लिक करा, जेणेकरून आम्ही प्रसिद्ध केलेली माहिती तुमच्यापर्यंत योग्य वेळामध्ये पोहोचू शकेल. तर मित्रांनो, आता आपण पुढचे काही टेक्निकल प्रश्न बघणार आहोत. पहिला प्रश्न आहे की डीसी जनरेटर रिकामी जागा च्या तत्वावर काम करते. डीसी जनरेटर ऑपरेट ऑन द प्रिन्सिपल ऑफ. ऑप्शन दिलेले आहे. ए विवो सार्वटचा नियम, बी इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन किंवा विद्युत चुंबकीय प्रवर्तन, सी लेंझचा नियम आणि डी यांच्यापैकी एकही नाही. हे सर्व प्रश्न मित्रांनो आपण एमआयडीसी एक्झाम पेपर ऑगस्ट 2021 पंप ऑपरेटर या पदाकरता घेण्यात आलेली परीक्षा होती, त्या परीक्षेमधून घेतलेले आहेत. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन किंवा विद्युत चुंबकीय प्रवर्तन. म्हणजे डीसी जनरेटर इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन किंवा विद्युत चुंबकीय प्रवर्तन या तत्वावर काम करते. पुढील प्रश्न आहे पीसीबी मीन्स म्हणजे पीसीबी म्हणजे रिकामी जागा आहे. ऑप्शन दिलेले आहे. ए प्रीमियर सर्किट बोर्ड, बी प्रिंटेड सर्किट बेस, सी प्रिंटेड सर्किट बोर्ड आणि डी प्युअर सर्किट बोर्ड. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे मित्रांनो प्रिंटेड सर्किट बोर्ड. म्हणजे पीसीबी म्हणजे प्रिंटेड सर्किट बोर्ड. पुढील प्रश्न आहे फ्यूज विद्युत प्रवाहाच्या रिकामी जागा परिणामामुळे काम करते. अ फ्यूज ऑपरेट्स ड्यू टू द ब्लँक स्पेस इफेक्ट ऑफ द इलेक्ट्रिक करंट. ऑप्शन दिलेले आहे. ए केमिकल एनर्जी इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी म्हणजे रासायनिक ऊर्जा विद्युत ऊर्जेतील रूपांतरणाच्या, बी इलेक्ट्रोस्टॅटिक म्हणजे विद्युत स्थितिकीय, सी हिटिंग म्हणजे गरम करणे आणि डी मॅग्नेटिक म्हणजे चुंबकीय. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे मित्रांनो फ्यूज विद्युत प्रवाहाच्या गरम करणे परिणामामुळे काम करते. आपण बघितलं असेल ज्याला आपण किटकॅट म्हणतो किंवा फ्यूज म्हणतो, त्यामध्ये आपण एक तार टाकतो आणि जर शॉर्ट सर्किट झालं किंवा ओव्हरलोड झाला तर तो तार हीट होऊन मधील ब्रेक होतो म्हणजे तुटतो. म्हणजे आपण समजू शकतो की फ्यूज विद्युत प्रवाहाच्या गरम करणे या परिणामामुळे काम करते. पुढील प्रश्न आहे एका तारात 22 संख्येचे 3 वाहक आहेत तर त्याला म्हणतात. इफ अ वायर हॅज 3 कंडक्टर्स ऑफ 22 नंबर्स देन इट इज कॉल्ड. ऑप्शन दिलेले आहे 3-22 वायर, बी 22-3 वायर, सी 1 आणि 2 दोन्ही आणि डी यांच्यापैकी एकही नाही. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 3-22 वायर. यामध्ये 3 म्हणजे कंडक्टर्सची संख्या आणि 22 म्हणजे त्या कंडक्टरमध्ये असलेल्या एकूण तारांची संख्या. पुढील प्रश्न आहे जंक्शन बॉक्समध्ये कोणत्या प्रकारचे वायर जॉईंट आढळते. विच टाइप ऑफ वायर जॉईंट्स इज फाउंड इन द जंक्शन बॉक्स. ऑप्शन दिलेले आहे. ए एरियल टॅप जॉईंट, बी मॅरिड जॉईंट, सी प्लेन टॅप जॉईंट आणि डी रॅट टेल जॉईंट. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे रॅट टेल जॉईंट. जंक्शन बॉक्समध्ये रॅट टेल जॉईंट प्रकारचे वायर जॉईंट आढळते. पुढील प्रश्न आहे जमिनीखालील केबलमधील जॉईंट्स बनवण्यासाठी कोणते अवरोधक किंवा इन्सुलेटिंग साहित्य हॉट पोअरिंग कंपाऊंड म्हणून वापरले जाते. विच इन्सुलेटिंग मटेरियल इज यूज ॲज अ हॉट पोअरिंग कंपाऊंड फॉर मेकिंग जॉईंट्स इन अंडरग्राउंड केबल. ऑप्शन दिलेले आहे. ए बिटुमिनस कंपाऊंड, बी कास्ट रेजिंग कंपाऊंड, सी इपॉक्सी कास्ट रेजिंग कंपाऊंड आणि डी पॉलिएमाइन हार्डनर. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे बिटुमिनस कंपाऊंड. म्हणजे जमिनीखालील केबलमधील जॉईंट्स बनवण्यासाठी बिटुमिनस कंपाऊंड हे अवरोधक किंवा इन्सुलेटिंग साहित्य हॉट पोअरिंग कंपाऊंड म्हणून वापरले जाते. पुढील प्रश्न आहे अंडरग्राउंड केबल्स मधील दोष शोधण्यासाठी कोणती चाचणी केली जाते.
विच टेस्ट इज कंडक्टेड टू द लोकेट द फॉल्ट्स इन अंडरग्राउंड केबल्स. ऑप्शन दिलेले आहे ए ब्रेकडाउन व्होल्टेज टेस्ट, बी एक्सटर्नल ग्लोअर टेस्ट, सी इन्सुलेशन रेजिस्टंट टेस्ट, डी लूप टेस्ट. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे डी लूप टेस्ट. म्हणजे अंडरग्राउंड केबल्स मधील दोष शोधण्यासाठी लूप टेस्ट ही चाचणी केली जाते. पुढील प्रश्न आहे व्होल्टमीटर एमिटरला जोडल्यास काय होईल. व्हॉट हॅपन टू द व्होल्टमीटर इफ इट इज कनेक्टेड ॲज अ एमिटर. ऑप्शन दिलेले आहे ए लो रिडिंग म्हणजे कमी वाचन, बी मीटर बर्न्स आउट म्हणजे मीटर जळून जाईल, सी नो डिफ्लेक्शन म्हणजे विचलन नाही, आणि डी ओव्हरशूट डिफ्लेक्शन म्हणजे ओव्हरशूट त्या ठिकाणी रिडिंग घेतले जाईल आणि दिसेल. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे लो रिडिंग म्हणजे कमी वाचन. पुढील प्रश्न आहे वितरण लाईनसाठी कोणते वाहक वापरले जातात. विच कंडक्टर्स आर यूज फॉर डिस्ट्रीब्युशन लाईन्स. ऑप्शन दिलेले आहे ए बेअर कंडक्टर्स, बी इन्सुलेटेड कंडक्टर्स, सी इन्सुलेटेड सॉलिड कंडक्टर्स आणि डी टू कोर केबल. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे मित्रांनो बेअर कंडक्टर्स. वितरण लाईनसाठी बेअर कंडक्टर्स वापरले जातात. अशा पद्धतीचे कंडक्टर्स असतात त्याला आपण बेअर कंडक्टर असे म्हणतो. जे की आपण जर तुम्ही खेडेगावात राहत असाल किंवा सिटीमध्ये सुद्धा तर ओव्हरहेड लाईनला अशा पद्धतीचे कंडक्टर्स वापरले जातात. मेन सिटीमध्ये मॅक्झिमम ठिकाणी आपण आता बघतो की अंडरग्राउंड केबल टाकले जात आहे, पण महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये जे काही विजेचे जाळे पोहोचलेले आहे खेडेपाड्यापर्यंत त्या ठिकाणी अशा पद्धतीचे ओव्हरहेड करता बेअर कंडक्टर्स वापरले जातात. पुढील प्रश्न आहे कॅपॅसिटन्सचे एकक काय आहे. व्हॉट इज द युनिट ऑफ कॅपॅसिटन्स. ऑप्शन दिलेले आहे ए एम्पियर, बी फॅरड, सी ओहम आणि डी व्होल्टेज. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे फॅरड. कॅपॅसिटन्सचे एकक काय आहे फॅरेड. पुढील प्रश्न आहे सॉलिड टेस्ट स्विच म्हणून कोणता घटक वापरला जातो. विच कंपोनेंट इज युज्ड ॲज ए सॉलिड स्टेट स्विच. ऑप्शन दिलेले आहे ए कॅपॅसिटर, बी इंडक्टर, सी रेजिस्टर आणि डी ट्रान्झिस्टर. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे डी ट्रान्झिस्टर. अशा पद्धतीने आपण बघतो मित्रांनो ट्रान्झिस्टर असतात हे सॉलिड स्टेट स्विच म्हणून वापरले जातात. पुढील प्रश्न आहे खालील धातूंमधील उष्णता आणि विजेचा सर्वोत्कृष्ट वाहक आहे. द बेस्ट कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी अमॉंग द फॉलोइंग मेटल्स इज. म्हणजे उष्णता आणि विजेचा सर्वोत्कृष्ट वाहक कोणता धातू आहे. ऑप्शन दिलेले आहे ए अॅल्युमिनियम, बी क्रोमियम, सी कॉपर आणि डी निकेल. या प्रश्नाचं अचूक उत्तर मित्रांनो कॉपर. कॉपरच्या वायरमधून म्हणजे आता जे काही दिलेले आहे अॅल्युमिनियम, क्रोमियम, कॉपर आणि निकेल यापैकी कॉपर उष्णता आणि विजेचा सर्वोत्कृष्ट वाहक आहे. पुढील प्रश्न आहे मित्रांनो बॅटरीचे प्लेट्स या गोष्टीमुळे चिटकले जातात. ऑप्शन दिलेले आहे ए हाय इलेक्ट्रोलाइट स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, विद्युत अपघटनेचे उच्च विशिष्ट गुरुत्व, बी लो इलेक्ट्रोलाइट स्पेसिफिक ग्रॅव्हिटी म्हणजे विद्युत अपघटनेचे कमी विशिष्ट गुरुत्व, सी ओव्हरचार्जिंग, डी ओव्हरफिल्ड इलेक्ट्रोलाइट म्हणजे अत्याधिक भरलेले विद्युत अपघटने. या प्रश्नाचं अचूक उत्तर मित्रांनो ओव्हरचार्जिंग म्हणजे ओव्हरचार्जिंगमुळे बॅटरीचे प्लेट्स चिटकले जातात. पुढील प्रश्न आहे कोणत्या उपकरणात विद्युतभार साठवून ठेवण्याची क्षमता असते. विच डिव्हाइस हॅज द एबिलिटी टू स्टोअर इलेक्ट्रिकल चार्ज. ऑप्शन दिलेले आहे ए कॅपॅसिटर, बी कंडक्टर, सी इन्सुलेटर आणि डी रेजिस्टर. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे कॅपॅसिटर. म्हणजे कॅपॅसिटर या उपकरणात विद्युतभार साठवण्याची क्षमता असते. पुढील प्रश्न आहे लेड ऍसिड बॅटरी कोणते आम्ल असते. विच ऍसिड इज युज्ड इन लेड ऍसिड बॅटरी. ऑप्शन दिलेले आहे ए हायड्रोब्रोमिक आम्ल म्हणजे हायड्रोब्रोमिक ऍसिड, बी हायड्रोक्लोरिक आम्ल म्हणजे हायड्रोक्लोरिक ऍसिड आणि डी नायट्रिक ऍसिड आणि डी सल्फ्युरिक ऍसिड. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे सल्फ्युरिक ऍसिड. पुढील प्रश्न आहे कोणता नियम सांगतो की विद्युत प्रवाह व्होल्टतेशी समानुपाती आणि अवरोध किंवा रेजिस्टन्सची व्यस्त प्रमाणात असतो. विच लॉ स्टेट्स दॅट करंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्होल्टेज अँड इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू रेजिस्टन्स. ऑप्शन दिलेले आहे ए बॉईलचा नियम, बी हुकचा नियम, सी न्यूटनचा नियम आणि डी ओहमचा नियम. साहजिकच या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ओहमचा नियम. तर मित्रांनो अशा पद्धतीने काही प्रश्न आणि उत्तरे आपण बघून घेतलेले आहेत जे की प्रिव्हियस क्वेश्चन्स पेपरमध्ये आलेले होते. अशाच पद्धतीची नियमित माहिती भरत्यांविषयी प्रश्नपत्रिकांविषयी हे मिळवण्याकरता तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. या व्हिडिओची दखल घेतल्याबद्दल आपण सर्वांना धन्यवाद आणि येणाऱ्या सर्व परीक्षांकरता आपण सर्वांना बेस्ट ऑफ लक. पुढच्या व्हिडिओमध्ये सुद्धा काही आपण टेक्निकल प्रश्न आणि उत्तरे बघणार आहोत.